मी संदीप चौधरी, नूतन औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिनावल येथे जोडारी विभागामध्ये कार्यरत आहे. प्रशिक्षणार्थी मित्रांनो, आज आपण हायड्रोलिक विषयी पाहत आहोत. तर त्यामध्ये हायड्रोलिक सिस्टीममध्ये आपल्याला व्हॉल्वचे वर्गीकरण म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ व्हॉल्व याविषयी माहिती पाहिजे आहे. हायड्रोलिक व्हॉल्वचे मुख्यतः 3 प्रकारात वर्गीकरण केलेले आहेत. डायरेक्शनल कंट्रोल व्हॉल्व, प्रेशर कंट्रोल व्हॉल्व आणि तिसरा आहे फ्लो कंट्रोल व्हॉल्व. तर आपण आता डायरेक्शन कंट्रोल व्हॉल्व याविषयी माहिती पाहूया. हायड्रोलिक सिस्टीममध्ये फ्लुइडचा प्रवाह सुरू करणे किंवा बंद करणे, प्रवाहाची दिशा बदलणे या कामासाठी फ्लुइडच्या प्रवाहाला नियंत्रण ठेवण्यासाठी जी योजना केली जाते त्याला व्हॉल्व, डायरेक्शनल कंट्रोल व्हॉल्व असे म्हणतात. तर ही डायरेक्शनल कंट्रोल व्हॉल्व सिस्टीम हायड्रोलिक व्हॉल्व पॉपेट अथवा स्पूल व्हॉल्व याच्यानुसार केली जाते. डायरेक्शनल कंट्रोल व्हॉल्वचे उपप्रकार पडतात. डायरेक्शनल पॉपेट व्हॉल्व, डायरेक्शनल स्पूल व्हॉल्व, चेक अँड नॉन रिटर्न व्हॉल्व, अबाउट डायरेक्शनल कंट्रोल व्हॉल्व असे त्याचे प्रकार पडले. आणि याच्या पोर्टच्या संख्या आणि पोझिशनची संख्या म्हणजे पोझिशन म्हणजे चेंज ओव्हर यानुसार त्याचे वेगवेगळे प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे 2x2 वे डायरेक्शनल कंट्रोल व्हॉल्व. दुसरा आहे 3x3 डायरेक्शनल कंट्रोल व्हॉल्व. तिसरा आहे 4x2 डायरेक्शनल कंट्रोल व्हॉल्व आणि चौथा आहे 4x3 डायरेक्शनल कंट्रोल व्हॉल्व. तर आता आपण 2x2 डायरेक्शनल कंट्रोल व्हॉल्व याविषयी माहिती पाहूया. 2x2 कंट्रोल व्हॉल्व या प्रकारच्या हायड्रोलिक DVC मध्ये 2 पोर्ट 2 पोझिशन असतात. या व्हॉल्वमध्ये सिलेंड्रिकल स्पूल असतो. या व्हॉल्वमध्ये हा सिलेंड्रिकल स्पूल असतो. बॉडीमध्ये मागे पुढे सरकतो, त्यामुळे पोर्ट बरोबर प्रवाह सोडले जातात. याला पोर्ट असे म्हणतात. A आणि P हे 2 पोर्ट आहेत. स्पूलच्या मोठ्या व्यासाच्या भागाला स्पूल लँड असे म्हणतात. हा स्पूल लँड पोर्टला व्यापतो, त्यामुळे फ्लुइडचा प्रवाह थांबवला जातो. इथे फ्लुइडचा प्रवाह A पोर्टचा थांबवलेला आहे. याच्या पोझिशननुसार प्रकार पडतात. हा जो तुम्हाला दाखवतो आहे हा 2x2 वे डायरेक्शनल कंट्रोल व्हॉल्व नॉर्मल साईज आहे. या व्हॉल्वला NC दाखवला आहे. हा व्हॉल्व नॉर्मल स्थितीत असताना त्याचे 2 पोर्ट बंद अवस्थेत आहेत. हे जे पोर्ट आहेत A आणि P हे बंद अवस्थेत आहेत. त्यावर F हा फोर्स इथून दिल्यानंतर व्हॉल्व ॲक्टिवेट होऊन A आणि P एकमेकांना जोडले जातात. A आणि P एकमेकांना जोडले जातात. अशा प्रकारे हा 2x2 कंट्रोल व्हॉल्व नॉर्मल साईज असा आहे. 2x2 वे डायरेक्शनल कंट्रोल व्हॉल्व नॉर्मल साईज ओपन टाईप. नॉर्मल साईज स्थितीत असताना त्याचे A आणि P हे एकमेकांना जोडले आहेत. व्हॉल्व पण ॲक्टिवेट नाही. हा व्हॉल्व ॲक्टिवेट नाही. त्यावर फोर्स दिल्यानंतर व्हॉल्व ॲक्टिवेट होतो. परंतु A आणि P यामध्ये प्रवाह बंद आहे. यालाच 2x2 डायरेक्शनल कंट्रोल व्हॉल्व नॉर्मल साईज ओपन NO असे म्हणतात. 2x2 डायरेक्शनल कंट्रोल व्हॉल्व जोडीचा उपयोग.
भांडे भरण्यासाठी फिलिंग ड्रेनिंगसाठी वापरतात। या आकृतीत दाखवलेला ओपन पोझिशनमध्ये असून व्हॉल्व 2 हा क्लोज पोझिशनमध्ये आहे। हा जो व्हॉल्व 2 आहे हा क्लोज पोझिशनमध्ये आहे। यामध्ये वरच्या साईडला व्हिसल फ्लूइड भरले जाते। 2x2 डायरेक्शनल कंट्रोल व्हॉल्व हा व्हॉल्व नंबर 2 हा ओपन पोझिशनमध्ये आहे व त्यामुळे फ्लूइड ड्रेन होत नाही। 3x2 डायरेक्शनल कंट्रोल व्हॉल्व म्हणजे 3 यामध्ये 3 पोर्ट आहेत। पहिला आहे P, याला म्हणतात प्रेशर पोर्ट। दुसरा आहे A, हा आहे वर्किंग पोर्ट। आणि तिसरा आहे T, हा आहे टँक पोर्ट। असे 3 पोर्ट हिच्यात दाखवलेले आहे। या व्हॉल्वचा मुख्य फायदा म्हणजे पंप लॉक असताना हा आउटलेट फ्लूइडला परत टँककडे जाण्याची अनुमती देतो। हा व्हॉल्व NC आणि NO या 2 प्रकारात मिळतो। या व्हॉल्वचा उपयोग डबल ॲक्टिंग सिलेंडरमध्ये करतात। आकृतीत दाखवलेला 3x2 वे NC हा नॉर्मल स्थितीत असताना A म्हणजे ही ए जे डायग्राम दिलेली आहे ही नॉर्मल स्थितीमध्ये आहे। म्हणजे A आणि T हा टँकला जाणारा पोर्ट आहे आणि A म्हणजे वर्किंग पोर्ट आहे, हा नॉर्मल स्थितीत आहे। आणि B मध्ये दाखवलेला आहे हा ॲक्टिव्ह स्थितीमध्ये आहे। बी मध्ये जो दाखवलेला आहे तो ॲक्टिव्ह स्थितीत आहे। अशा प्रकारे 3x2 वे डायरेक्शनल कंट्रोल व्हॉल्व सिस्टीम आहे। 3x2 डायरेक्शनल कंट्रोल व्हॉल्व यामध्ये A आकृतीमध्ये A आणि P एकमेकांना जोडलेले आहेत। येथे व्हॉल्ववर प्रेरणा F दिलेली नाही। या A मध्ये व्हॉल्ववर प्रेरणा दिलेली नाही, मग त्यामुळे हा व्हॉल्व ॲक्टिवेट नाही। आकृती B मध्ये F प्रेरणा दिलेली आहे। A आणि T हे एकमेकांना जोडलेले आहेत। येथे व्हॉल्व ॲक्टिवेट आहे। हा नॉर्मल स्थितीत असताना ॲक्टिवेट स्थितीत असताना B या डायग्राममध्ये दाखवलेला आहे। 3x2 DCV नॉर्मल साइज ओपन म्हणजे 3 म्हणजे यामध्ये 3 पोर्ट आहेत आणि 2 म्हणजे यामध्ये 2 स्पूल आहेत आणि F ही प्रेरणा दिलेली आहे। आता पुढचा वाल्व आहे 4x2 डायरेक्शनल कंट्रोल हायड्रोलिक वाल्व। या वाल्वला 4 पोर्ट आहेत आणि 2 स्पूल पोझिशनमध्ये असतात। याचा उपयोग डबल ॲक्टिंग सिलेंडर आणि बाय डायरेक्शनल मोटार बरोबर करतात। याचे हे 4 पोर्ट आहेत। P, T, A आणि B दाखवलेले आहेत। P हा प्रेशर इनलेट आहे। P हा जो आहे हा प्रेशर इनलेट आहे। T हा फ्लूइडला परत टँकमध्ये नेतो। T हा परत फ्लूइडला टँकमध्ये पाठवणारा आहे आणि A आणि B हे सिस्टीम आउटलेट आहेत। आकृतीत दाखवल्यानुसार पोझिशनला पंपचा प्रवाह A आणि B आउटलेटमध्ये दाखवतो। A हा टँकला पोर्ट व T ला जोडलेला आहे। येथे प्रेरणा दिलेली नाही। आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे B हा व्हॉल्ववर प्रेरणा F लावल्यामुळे तो ॲक्टिवेट होतो। तेव्हा प्रवाह P हा पोर्ट A मध्ये जातो। म्हणजे P हा पोर्ट A मध्ये जातो। P हा पोर्ट A मध्ये जातो आणि B हा टँकला जोडलेला आहे।
बी हा टँकला जोडलेला आहे, त्यामुळे येथे हा व्हॉल्व 4/2 हा व्हॉल्व ॲक्टिवेट आहे. प्रशिक्षणार्थी मित्रांनो, पुढचा आहे 4/3 हायड्रोलिक डायरेक्शनल कंट्रोल व्हॉल्व. या व्हॉल्वला 4 पोर्ट असतात आणि 3 पोझिशन स्विचिंग पोझिशन असतात. याला स्पूल हा 3 पैकी एका स्थितीत असतो. या व्हॉल्वला 4/3 पोझिशन व्हॉल्व असेही म्हणतात. सेंटर स्ट्रोकच्या स्थितीत असताना व्हॉल्वद्वारे कोणताही प्रवाह होत नसतो. त्या स्थितीत सेंटर पोझिशन ऑफ व्हॉल्व असेही म्हणतात. 4/3 व्हॉल्वचा उपयोग सर्व व्हॉल्वमध्ये करतात. जेथे स्पूलला जेट व्हॉल्व अथवा फ्लॅपर व्हॉल्वद्वारे नियंत्रित केले जाते तेथे वापरतात. 4/3 व्हॉल्वचा सर्वात चांगला उपयोग म्हणजे ॲक्युएटरचे नियंत्रण हाच आहे. या 4/3 मध्ये 4 पोर्ट असतात आणि 3 हे स्पूल असतात. अशा प्रकारे 4/3 कंट्रोल व्हॉल्व आहे.